ह्या केवढ्याचा आहे भाऊ? या फरक आता सांगतो तुम्हाला, तो आहे 1500 रुपयाचा. बापा 1500 रुपये ह्या एक ड्रेस? एवढा लहानसा आहे? खरा खरा भाव सांग बा भाऊ. 2 ड्रेस घ्यायचे आहे मला. तो तुमच्या हाती आहे ना गुलाबी, तो बी आणि या बी. खरा भाव सांग बा. 2 घेतो मग. मी खोटा कायले बोलू बाई? खरं सांगतो, मी कधी खोटा बोलत नाही. भाव होत नाही. 1500च आहे तो. आणि या 1100. या घ्या लागन तर मग 1100. तो 1500च आहे. तुम्ही 2 घ्या, तुम्ही 10 घ्या, तुम्ही 100 घ्या, तरी भाव तोच राहील. सांग चांगला भाव कर. सांग ह्या केवढ्याला देतो ह्या? मी आणि तो सांग, दोन्ही घेतो मी. तुम्ही सांगा तुम्हाला किती देवाचे आहे. मतानं मी तर मग 500 देतो. मग 500 दे मग. एक ह्या 500 आणि तो 500. 1000 रुपये 2 दे लावून मग मतानं. तर काय बाई मस्करी करता बा? 1500 रुपयातून एकदम 500 रुपये शक्यच नाही बाई, बिलकुल शक्य नाही. 1500चा तो 500 नाही येणार. काय काही बी काय काहीतरी. राधा आवडलं का तुला? ह्या एक घेऊ आणि तो एक गुलाबी. आवडलं तुले? पाय बस सांग. तू आवडीनं नाही आवडले असेल तर हे ठेवतो, अजून दुसरे पाहू. आवडला आता मला. ह्या बी मस्त आहे आणि तो बी मस्त आहे गुलाबीवाला. मला दोन्ही आवडले. पा भाऊ, मा भाषीले आवडले. मा भाषीले दोन्ही ड्रेस आवडले. तर मी टाकणार नाही आता. तुम्ही खरा भाव सांगा. फक्त देवाचा भाव सांगा तुम्ही. ते व्याज, ते जीएसटी, ते काय म्हणते टॅक्स, ते काहीच नको लावा. फक्त भाव सांगा तुम्ही. हे दोन्ही ड्रेस मला घेवायचे आहे. ते जीएसटी तुमच्यावर काय लिहिलं बा? ते तर आमच्या खिशातून जाते. तुम्हाला बरं 1300 मग 1300 हे तो 1300 मध्ये देऊन द्या. 1300 लावतो. नाही, मी 1000 रुपये देतो. 1000 रुपये ह्या ड्रेसचे 1000 आणि त्याचे 800 रुपये. पाय तू कसं जमते. तर 1000च्या 1800च्या वर तर मी 1 रुपया देत नाही. दोन्ही ड्रेस 1800 दे लावून. काय बाई, काय एवढंही कमी करायला लागते काय? 200-300 कमी होते. एकदम 500 रुपये कमी करता नाही जमत ना. आम्हाला तर काही पुरलं पाहिजे. तिकडून आणलं माल तेवढ्यातच विकलं तर काय आम्हाला धंदा करून काय फायदा? बंद करून घरी बसलं परवडते ताप शेकत. दे ना लावून. माहित आहे डबलच भाव सांगता तुम्ही. तुम्हाला बरोबर परवडते. तुम्हाला माहित आहे तुमची त्याग मला माहित आहे. धंदा करणाऱ्याची बाया भाव करते म्हणून माहित आहे तुम्हाला. तुम्ही डबल भाव देता सांगून. लाव ना 1800 2 घेतो. 2 घेवायचे आहे मला. 1800 देतो. 1800 देऊ काय? 2 ड्रेस दे पॅक करून ये. 1800 रुपये देतो. ठीक आहे 2000 देऊन द्या. 2 ड्रेसाचे 2000 देऊन द्या. ठीक आहे तुमच्यासाठी 2000 देऊन द्या. 1800 देतो बा. आता 200 साठी काय बाई खिचखिच करता, चिकचिक करता. 2000 देऊन द्या. आकडा बंद आहे. 2000 देऊन द्या. चला घेऊन घ्या, पॅक करून देतो. 2000 देऊन द्या. नाही, मी 1800 देतो. मग राहू दे. चालले मी 1800 देतो. 1800 देशील तर दे. देऊन द्या लेकाले 1800 देऊन द्या. द्या पॅक करून. मग आवडलं ना? अजून घेवायचं आहे का राधा? अजून एखादा घरी घाला. हे तर लग्नात गी घालायची कामी पडेल. घरी गिरी घालायचं घ्यायचं आहे का एखादा एक? नाही, आता 2च पाहिजे मला. राहू दे. 2च पाहिजे. 2च आवडले मला. 2च पाहिजे. बरं ठीक आहे. घे भाऊ दे. 2च दे पॅक करून. तू कायले इकडे तिकडे फेऱ्या मारून राहिली तू कावड्यावानी? राधाची वाट पाहून राहिली मी. अजून नाही आली ना तुमची बहीण राधाला घेऊन. आता वय तर येऊन जायला पाहिजे होती. काय संध्याकाळी येईन का बाबा? रातच्या ना? रात्री बेरात्री? आता म्हटलं ना बहिण, आज आणून तीन म्हणे. आता तुला घाई कायची आली एवढी? आज दिवसभरात येईन. 4 वाजेपर्यंत येईन. 5 वाजेपर्यंत येईन. कायची तुला एवढी मोठी घाई येऊन पडली आता तुला? नाही, आता लवकर आली असती तर शाळेत बी पाठवून दिलं असतं तिला. आजची शाळा पडली नसती आज. आता राधा आली म्हणजे आता माहीतच पडते तिला कशी शाळेत तू रोज पाठवत नाही का. एकही दिवसची सुट्टी करजो नको तिची. मग मला झोप येते. माझे काम व्हायचे. मग आता राहू दे, नको जाऊ शाळेत. होमवर्क केला नाही, नको जाऊ शाळेत. पाय तू हे नाटक किती तिला शाळेत पाठवतो रोज तो. मग काय म्हणता तुम्ही? तिथंच राहू द्या म्हणता काय? शाळा नाही शिकवा का पोरीले? मग तिथंच राहू द्या काय? काम करत असेल तिथं माय पोरगी काहीतरी. आली माय पोरगी. आली माय पोरगी. माय पोरगी. बस राधा झालं. येन बाई बस ना. मैला आठवण आली असं तुले? नाही बाई, नाही म्हणजे तू आठवणच नाही येत होती. आता होती ना म्हणून तू आठवणच नाही येत होती मला. हो मी नव्हती ना बाई. आता होती तिथं पण मी नव्हती ना. आईची आठवण येत होती तुले. हा ना?
बस झालं असं भरत मिलाप मायलेकीचा. बाई बस ना तू. अय शोभा, अन्न पाणी गिने, अन्न चहा घे मांडणं, पायदवाले पाणी दे ना बाईले. हो 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 हो. माया ध्यानच नाही गड्या तुमच्यावर. मी मापुरीतच खुश झाली. माया ध्यानच नाही राहिलं तुमच्या. बसा पाणी गिनी आणतो. हो आण बाबा. तू काय ऑफिसला चालला होता का शांतुले? हो बाई, मी आता निघतच होतो, मी चाललोच होतो. तू आठवण केलीच. बाई अजून आली नाही म्हटलं, तेवढ्यात तू आलीच बाई. आता मी चाललोच होतो. आता तू कधी तू बस बाई, आता दिवसभर आता जेवण गिवण कर तू. आता शोभानं स्वयंपाकी केला, तू जेवण कर आणि आराम कर दिवसभर. मी येतो मग संध्याकाळी. आता आराम नाही. मी आता आईले बाबाला भेटतो आणि बस चालली जातो. मी आता कायले राहू रे. मी बिनकामाचीच का तिकडे कामधंदे आहे ना. सून पोरग, सून एकटी आहे, ते दो जीवाची आहे. लेकरू आहे लहानसं आराध्य आहे, तर मी नाही राहत ना. मी इले आणून दिली. बस चालली जातो मी. चालली जातो काय बाई? तुम्ही घोड्यावरच बसून येता, मग म्हणता का आमचा आवगाव करत नाही, पाहुणचार करत नाही. कसा करावं तुमचा पाहुणचार? तुमच्या मागं धाव 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 पाहुणचार करावं काय आम्ही? जातो आता. बसला जमतम जमतम दिकल्या घराले. हो, आणि पाणी नाही पेल्या तर जातो मी. नाही हो, आल्या बरोबर मी काय चालली जातो नाही म्हटलं. शांतुल्या म्हणते राय बाई, आजची रात्र मी येतो म्हणते, तर म्हणून राहिली त्याले का नाही राहत बा. हो तर बरोबर म्हणतात ना मग ते. राहा नाही एक रात्र आणि मग म्हणता राहत नाही तुम्ही, आणि मग म्हणता भाऊ करत नाही साडी चोळी. कसा करत मग भाऊ? काय भाऊचं काय स्वतःचं दुकान आहे का? त्याचं झाड आहे का अन्नामध्ये लागलेले साड्याचे बांगड्याचे? तोडून आणली का दिली तुम्हाला? हो बरोबर आहे. मी कधी म्हणतो काय केलं नाही काय नाही. काय दोन शब्द बोलायचे असते, ते बरोबर बोलले झालं. काय केलंच पाहिजे म्हणतो का आम्ही? म्हणतो काय करा म्हणतो का मी? मला साडी घ्या, असं घ्या तसं घ्या म्हणतो काय? आता एवढं सांगून राहिली तू. आता मला काम आहे म्हणून म्हणतो मी नाही राहत म्हणतो. घ्या पाणी घ्या. बाई तू आता मी चाललो. तू थांब आता. दिवसभर आराम कर, जेवून घे, आराम कर. मी येतो संध्याकाळी. उद्या सकाळीच मग संगमंगत चाललो जाऊ आपण. मी मग ऑफिसले चाललो जाई आणि तू इकडे आनंदपूरच्या इकडे चालली जातो. हो ठीक आहे मग. आता म्हणतो तर नाही बाई, जबरदस्तीनं राहू नका. आम्ही काही जबरदस्ती करत नाही बाबा. नाही तर म्हणान तिकडे काही असं होईल, मग म्हणान का याईनच जबरदस्ती केली म्हणून मी राहिली, यायच्याची यानं झालं असं म्हणान बाबा. जबरदस्ती नाही आमची. तुमच्या इच्छेनं राहायचं तर राहा, जावाचं तर जा. आम्ही एक दोन शब्द, एक दोन तीन वेळा म्हणतो राहा राहा, मग शेवटी तुमची इच्छा. तू चुपचाप राहशील का जराशी? मी बोलून राहिलो ना बाई सोबत. काय तुझी कतर 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 सुरू आहे? जायचे आमान फालतूचीच बोलते. हा जायचे आमान पटकन. हो आता चांगलंही बोला तरी वाईटच वाटते. हो मानतो. आणा द्या गिलास पाणी प्या ना. का नाही चालत बापा आमच्या घरचं पाणी? प्या द्या गिलास नेऊन ठेवतो. इथंच राहीन नाही तर मग पडला. हो पेतो पेतो बाबा. बाबा ये पहा, मला केवढी मोठी डॉल घेऊन दिली आत्यानं. मस्त आहे, पिंक कलरची. मला लय आवडते पिंक कलरची डॉल. मस्त आहे मस्त आहे. हा आटले खाली मजा आहे बा पुरीची. आतेही देते बाबाही देते. हा मस्त डॉल आहे बेटा, मस्त आहे. खेळ जाय. आई पाय कशी डॉल आहे आत्यानं दिली. पाय किती मस्त आहे. फराक बी आहे. पाय मस्त टोपी आहे, केस आहे. हो ते डॉलच खेळत राहायचो. आता अभ्यास नको करजो, शाळेत नको जाजो. बस ते डॉलच खेळत राहा. आता घेऊन दिली तर करून ना आम्ही अभ्यास बी करून, आणि मग सुट्टीच्या दिवशी खेळत जाईन डॉल. पण बाई गरजच काय होती तिला हे डॉल ने डॉल घेऊन देवाची? ते 2 दिवस ठेवत नाही, ते तोडून टाकते आणि मग ते अभ्यासही करत नाही, शाळेत जावाले पाहत नाही. हे डॉल घेऊन दिली म्हणजे म्हणून तर मग आम्ही घेऊन देत नाही. नाही तर काय आम्ही घेऊन नाही देत काय? आहे नाही का आमच्यापाशी पैसे? पोरीले खिलोने घेऊन देवाले पैसे नाही का आमच्यापाशी? घेऊन देतो. पण पोरगी ठेवत नाही ना धडानं, अभ्यास करत नाही. मग शाळेत जावाले मग तिला जीवाला येते म्हणून आम्ही घेऊन नाही देत. आणि तुम्हाला घेऊन द्यायची काय गरज होती? हे डॉल नाही घेऊन द्यायला पाहिजे होती तुम्ही. आता तिनं मागतली, घेऊन दिली तिला घेऊन. राधा हे बाय, हा ते मस्त आहे डॉल. तर मी काय म्हणतो राधा, शाळेत जावाचं, रोज अभ्यास करायचा, नुसतं खेळायचं नाही. हे डॉल तिथं ठेवून दे. ते वर तर भीत आहे की नाही, तिथं ठेवून दे. आणि इथूनच आपण पाहत राहा, अभ्यास करत जाय. डॉल आता जास्त डॉल हे खेळू नको. आपल्या गावात खेळतो तर तसं कर, खेळजो नको. हा ते डॉल आहे तर आपलं ठेवून दे. चुपचाप अभ्यास कर, शाळेत जाय. नाही आता मी तशी नाही खेळणार. मी ठेवून देईन वरतो, शाळेत जात जाईन, अभ्यास करत जाईन. मग आता शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणजे का नाही तू ये जो. मग मी अजून येईन तुझ्या गावले, तुझ्या घरी. तोपर्यंत मग आराध्या बी मोठी होऊन जाईल, तर मग तिला बी डॉल घेऊन देजो. मग आम्ही दोघी खेळत जाईन. हो हो ठीक आहे. चाल बाई मग मी जातो. तू जाजो नको, तू थांब, जेवण करून घे आणि आराम कर. मग मी येतो संध्याकाळी 5 वाजेवर येतो मी. हो ठीक आहे ठीक आहे, ये तू.
होय माता माय कुठं पाहून राहिली? काय काय म्हणता? कुठं पाहिजे मी? काय होय आता तुमचं? काय पाहिजे? जेवले ना? जा ना मग, ये जा लवकर. बॅग म्हणतो मै बॅग आण आणि बैले वाढून दे. आणि बैले चांगले अंदरच्या रूम मध्ये चादर टाकून दे आणि अंगावर एक ब्लँकेट देऊन दे आणि आराम करू दे बैले. हो ठीक आहे. आणि इले राधाले शाळेत दे पाठवून आता. आता नाही पाठवत, आता उद्यापासूनच पाठवून. टाइम झाला, आता उद्यापासूनच जाईल रेग्युलर मस्त. आणि भाई किती होती तुला मग? हा येत नाही, आली नाही. आता उद्यापासून म्हणतो का? बरं आण बॅग आण वाली. घ्या बॅग तुमची. येतो बाई मग मी. हो हो. आई मी तुला कपडे दाखवा. मस्त कपडे ते घेऊन दिले आत्यानं. कांता आत्यानं एक ड्रेस आणि हा आत्यानं एक ड्रेस. 2 ड्रेस घेतले मला. मस्त आहे, दाखव तुला. हा झालं असं, जास्त हे नको होऊ, जास्त खुश नको होऊ. माहित आहे सगळंच घेऊन दिलं तू आत्यानं. आत्याला आता जेवण करू दे, ते मग दाखवतो तू. हे बा डॉल फेकला इथं, उचल त्याला. चला या हात पाय धुवा, वाढतो जेवण घ्या. आताच नाही जेवत मी आता शोभा. आता मी जेवण करूनच निघाली होती घरून. आता येतो मी, आई असन घरी तर भेटून. मग पाहिन मी दुपारी जेवून घेईन. बरं ठीक आहे, या मग भेटून या तुमच्या आईले. लागन तर तिथंच आराम करून घे जा. नाही हो, तिथंच आराम, तिथंच जेवून घेईन, आराम करून घेईन मी. मग शांतूला आला म्हणजे संध्याकाळी येईन मी. हो तिकडे ठीक आहे मग. आई शांता तू काही आले वा? आताच आली आई, झाला अर्धा घंटा. शांतुल्याच्या घरी बसली होती. असं घरी आहे का तू? शांतुला गेला नाही आज? ऑफिसात नाही गेला का तू? आज घरीच आहे का? गेला तो जातच होता तर आम्ही पोहोचलो. राधाला आणून दिलं मी. काऊन शांतुला नाही येईन म्हणे काय? तूच आणून दिली? तो तर मा फोनची वाट पाहत होता, मा येवाची वाट पाहत होता. त्यानंच तर फोन केला रातच्यानं मला, बाई कधी आणून देतो म्हणे राधाले. तर नाही तर तू तसं सांग म्हणे, मी येतो म्हणे घेवाले. तर नाही म्हटलं मीच आणून देतो. तर आणून दिलं ना त्याले, तिले राधाले दिलं आणून. 2 ड्रेस घेतले, कांतानं दिले ते 500 रुपये आणि काही मी टाकले तसे. 2 चांगल्यातून चांगले ड्रेस घेऊन घेतले, आणून दिलं तिले. हो काय, चांगलं झालं आणून दिली. तर काय म्हणते गौरी गी मग आता काय म्हणते? आता माहेरी गेली होती, आली आणि हाय ना आता तिले दुसऱ्यांदा. हा हा चांगलं आहे. आता चांगली देखभाल कर आता तिची. बस बरं, चल ना अंदर बस ना, ये ना. बस नाही इथंच बस ना, अंदर थंडी लागते. थंडीचं तर ऊन तर चांगलं लागते. हो हो माय, मी इथंच स्वयंपाक करतो आणि इथंच जेवतो आम्ही दोघे. त्या बापने मी इथंच जेवतो आणि इथंच बसतो मस्त. आता थंडीचं आम्ही अंगणात धरलं, जेवाले बसाले स्वयंपाक कराले. चांगलं आहे ना, थंडीचं ऊनच तर पाहिजे थंडीची. हो बस मग, भाकरी केलं चून केलं बापा. खातं का, जेवतं का, वाढू का? आताच नको. जेवली काय तर शांतुल्याच्या घरी? काय बनवलं तिने? नाही वाढतो करे बापा. म्हटलं भूक नाही म्हटलं, आता मी जेवणच निघाले होती घरून. मग जेवण म्हटलं आईले भेटून येतो म्हटलं. तर ठीक आहे म्हणे, तिथंच आराम करून घे जा म्हणे. मग काय आता तिथं जेवायला जाऊ मी? अशी बोलते बापा, चरकच बोलते. हा फालतूचीच बोलते. हे तर जे नाही बोलायला पाहिजे ते बोलते. मॅटासारखीच बोलते गडे. तिची सवयच आहे हो बापा, सारं गाव परेशान आहे तिने. आणि जे बोलायचं नाही ते कोणाच्याही देखत काही बी बोलते. मॅट आहे ते. बस ना तू, खाली बस ना. कोणीकडेच बोलते बापा, कायच्या काय बोलते. आता शांतुल्या म्हणे राय बाई, मी येतो म्हणे संध्याकाळवर. मी म्हटले, मी गोल्याले गौरीले सांगून आले का मी राहीन नाही म्हटलं, येऊन जाईन म्हटलं. तर तशी म्हणली त्याले का मी राहत नाही रे बाबू म्हणलं, मी चालली जातो म्हटलं. तर बापा हे काय बोलायला लागली शोभा. आणि म्हणून तर आम्ही करत नाही. आणि मग भाऊ साडी चोरी कसा करत, आणि मग तुम्ही म्हणता का करत नाही, अशी तशीच बोलायला लागली. आता एवढं सगळं बोलायची काय गरज होती तिला? अहो बापा, तिले काय वाटते माहिती आहे? शोभाले वाटते का तुम्ही दोघ्या जणी वावरात हिस्सा मागायला यान काय? तर मागं लागला ना बापा तो शांतुल्या. रोज येते त्या बाबाजवळ, तूप लावते त्या बापाले. वावर नावी करून द्या म्हणते, माया म्हणते. आता तू सांग, आम्ही जिवंत आहोत आतापासून कायले त्याच्या नावी वावर करून देऊ? वावर नावी करून म्हणते, काय करते तो वावर नावी करून? नावी करू काय, नावावर पेरण का तो? काही बी आहे. आता पेराचं आहे तर पेरणं म्हणत असं का नावी केल्यानंच होते काय? हा हे शोभा शिकवत असं नाही त्याले तसं का नावी करून घ्या, नाही तर मग ह्या दोघी नाव टाकतील आपल्याला, मग हिस्सा कमी येईल, मग आपण इकून टाकू, शहरात चांगलं मोठं घर घेऊ, असं तसं हे शिकवत असं. मग तू तसा तुझ्याजवळ येते बाबाजवळ तूप लावाले. त्या बाबी नाचते, हो म्हणते करून देतो म्हणते. आताच नको करायला लावू. नावी गिवी मग तुम्हाला लात मारन ते शोभा. आता तुमच्या नावावर आहे सगळं, तरी ते देवाल नाही पाहत. तिच्या नावावर होईल सगळं तर ते देईन का तुम्हाला? आताच बाबाले म्याडपणा नको करू म्हणा. आताच नको करायला लावू नावावर गी.
आहे तसं आहे, खा म्हणा चुपचाप. आता त्या बाप येईनच, आता तू समजाव बरं त्याले, समजावतो तू. मान तर ऐकतच नाही बाबा, मला तर कचरा पट्टीच समजते. ते दोघं बापलेकच गोष्टी करतात बापा. माय तर ऐकत चुप्पच राय म्हणते तू. तू समजावतो बरं आता त्याले. हो येऊ दे बरं बाबाले, बोलून पाहतो मी. आताच नावावर नको करून द्या म्हणतो. हो समजावतो बापा. मग आज राहतो का, आज का जातो म्हणतो? नाही आता ते तशी बोलली ना, ते मग चाळी चोळी नाही करत, असं नाही तसं नाही म्हणते. शांतुलाई म्हणते राहायच बाई, मी येतो म्हणते, कामाला गेला तो ऑफिसला. तर ठीक आहे म्हणलं, आता एक रात्र राहूनच घेतो, आता उद्या सकाळी चालली जाईल. हो राय मग. तशी नाही म्हणत मी बाबा, बरोबर आहे तुमचं, सगळं शांतुल्याच आहे. कोणी नाकारू शकत नाही त्याले, त्याचंच होय सगळं. पण मी काय म्हणतो बाबा, ते ऐका तुम्ही थोडंसं लॉजिक लावा. तुम्ही जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही त्याच्या नावावर करून देऊ नका, असं माझं म्हणणं आहे बाबा. काय करतो बाई शांता, आता आज नाही उद्या त्याच्या नावी करून देवाच लागन. आता माझा भरोसा आहे का बाई? आता मी कधी बी लुडकू शकतो. आता उद्या तर करच लागन त्याच्या नावी, त्याच्यापेक्षा आज करून दिलं बरं, काय होते? बाबा तुम्ही असा विचार करू नका का तुमचा भरोसा नाही, आज लुडकू शकता म्हणजे काय 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 मरणाचीच वाट पाहता का? कडक आहे ना तुम्ही. आता वावरात गेलते तुम्ही, पाणी ओलाले, काम करून राहिले, आणि कायचा तुमचा भरोसा नाही म्हणता. आणि आतापासून त्याच्या नावे करून दिलं तुम्ही, आणि समोर चालून तुम्हाला भाकर दिली नाही दिली, आता ठीक आहे तुम्ही करून राहिले, खाऊन राहिले. आणि जर समोर चालून तो म्हणून मा नावावरचं होय, त्याची शोभा म्हणून मा नवऱ्याचं होय म्हणून, तुम्हाला काय तुमचं काय आहे म्हणून, तर मग कुठं जाण तुम्ही? हे समोरचा विचार करा जरासा. ज्या वेळेस तुमच्यानं होणार नाही त्या वेळेचा विचार करा बाबा तुम्ही. बाई आता काय करतो बाई, आता शांता किती बी असलो तर करणारे असले तर करतेच बाई, नाही करणारे असले तर किती बी धन दौलत असलं तर नाही करत बाई. करते बाबा करते, तुमचं दिमाग अलगत चालते. आपल्या पाशी असलं ना तर सरेच धावून करते. पायजा तुम्ही ऐका, तुम्ही नावावर करू नका देऊन. जर तुम्ही कराल ना तर मग पायजा माय हे आत्ताचे शब्द तुम्ही लक्षात ठेव जा. का माई पोरगी शांता काय म्हणत होती? बटा येते म्हणते बाबा, आता देऊन द्या नावावर करून, असा तसा म्हणलं करून देवा, आज नाही उद्या त्याच आहे म्हणून होय आपलं. बाबा हे एवढं लक्षात ठेवा, त्याचंच होय सगळं. आणि तो जर तुम्ही बी जर आमच्या धाकाने त्याच्या नावी करून देत असाल तर तुम्ही पस्तावन बाबा. काय आम्ही कधी मागायला येणार नाहीये तुमचं वावर. आज शोभा आणि शांतुल्या दोघं तुम्हाला चांगलं वागवन ना, चांगलं वागवन, दवा पाणी खान पान चांगलं करन, तर आम्ही एकही रुपया मागणार नाही. आम्ही एकही एकर मागणार नाही आम्ही. जर ते त्यानं वागवलं नाही चांगलं तर मग तुम्ही कुठं जाण? पोरीपाशी जाण ना, यांना पोरीच पाशी. लोकापाशी जाण काय सांगा, लोकापाशी जाण काय? त्यानं पोरानं नाही वागवलं तर पोरीच पाशी यान ना. तर मग म्हणून म्हणतो बाबा, तुम्ही ह्या लोभानं तरी ठेव. शांतुल्या त्याची बायको करन तुमचं, तर बुड्यानं मा नावी करून दिलं पाहिजे. तर ह्या लोभ राहू द्या त्याच्या मनामध्ये, तुम्ही आता नावी करून नको द्या. मग मी मेलो गेलो म्हणजे मग राहून जाईन तसंच. कायले राहते? तू चुपचाप राह, तुला काहीच नाही समजत. पाय बाई मला असेच करते बाई, तू चुपचाप फक्त तुला काहीच नाही समजत म्हणते. बाबा असं नको समजा, आईले काहीच नाही समजत. असेच लहानाचे मोठे 3-3 लेकरं केले नाही आईनं तुमचं घर, असंच नाही तिने सांभाळलं. सर समजते तिले बी. हो तू नाही समजत, तुला नाही समजत. आणि तुम्ही मेले गेले ना, समोरची गोष्ट आपोआपच त्याच्या नावी लागून जाते, आपोआपच. काहीच नाही करायला लागणार. आता तरी तुम्हाला पैसा लावून त्याच्या नावी करून द्या तुम्ही, आणि बादमध्ये पण आपोआपच त्याच्या नावी लागून जाईल. त्यानं मृत्यूपत्र दाखवलं का मग त्याच्या नावी चढून जाईल. असं राहायचं का बाई? आपोआपच त्याच्या नावी चढून जाईन का? मग तो पोरगा तो म्हणते का आता बाबा नावी करून द्या, नाही तर मग सरकारचं होऊन जाईल. असं कसं सरकारचं होऊन जाईल बाबा? काही बी तुम्हाला झासात घेते तो, तुम्हाला चको करून राहिला तो नावावर करून घ्यासाठी. तुमच्या मालकीची जमीन आहे, तुमच्या हक्काची जमीन आहे, ते तुमच्या बापदादाची जमीन आहे, ते तुमचं नाव आहे, 7-12 सगळं तुमच्या नावावर आहे. ते कशी सरकारची होऊन जाईल? बरोबर त्याच्या नावी चढते. तुम्ही हे गलती करू नका, त्याच्या नावावर करून नको द्या तुम्ही. आता सांगतो मी, शोभा बरोबर नाही आहे. बरं बाई ठीक आहे, नाही करून देत मग मी. आता तू समजावली ना, समजलो मी. आता नाही करून देत मी त्याच्या नावी. मग कसं तर तुमचं तुमच्याच नावावर राहू द्या. हा तुम्ही टणक हातपाय चालते तोपर्यंत करून नका, नाही चालले का मग तो करन. हो